अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करा. निलजी, जरळी, भडगाव, इंजना, ऐनापूर बंधाऱ्याची उंची वाढवा. नदीपात्रातील गाळ आणि वाळू उपशाला विनाअट परवानगी द्या. गडिंग्लज जनता दलाच्या वतीनं पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून मागणी. गडिंग्लज तालुक्यासह परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक आणि घरांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी यासह महापुरासंदर्भातील अन्य अडचणींसंदर्भात जनता दलाच्या वतीनं पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून साकडं घालण्यात आलं. जनता दलाचे गडिंग्लज तालुकाध्यक्ष बाळेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयात मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. निवेदनात म्हटलंय की महापुरामुळे सरासरी 50 ते 60 हजार हेक्टरवरील ऊस, भात, सोयाबीन आदींसह भाजीपाल्याचं नुकसान होत आहे. मात्र शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई तुटपुंजी आहे. याचे पंचनामे होऊन तत्काळ नुकसान भरपाई मिळावी. गडिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातून हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी या नद्या वाहतात. यांना सातत्यानं महापूर येत असतो. त्यावेळी लोकप्रतिनिधी पर्यटनाला आल्यासारखे फोटो आणि व्हिडिओ शूटिंग करून घेतात. मात्र नंतर या प्रश्नाकडे फिरकून पाहत नाहीत. या नद्यांमधील गाळ आणि वाळू उपसा केल्यास नदीपात्रांच्या खोलीत वाढ होऊन महापुराचा धोका कमी होईल. त्यामुळे विनाअट गाळ आणि वाळू उपसा करण्याला परवानगी द्यावी. तसंच निलजी, जरळी, इंजना, ऐनापूर इथं असणारे बंधारे आणि भडगाव इथं असणारा पूल या सर्वांची उंची वाढवणं गरजेचं असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. यावेळी बाळेश नाईक, उदय कदम, महेश कोरी, बाळकृष्ण परीट, श्रीरंग चौगुले, रमेश मगदूम, रामगोंडा पाटील, भीमराव पाटील, दत्तात्रय मगदूम, उदय पाननारी, दयानंद गुंडली, शशिकांत चोथे, राहुल दळवी, राहुल पाटणे, अमोल पाटील, रमेश पाटील आदींसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.